नाचणीची इडली करण्यासाठी मी 3 वाट्या नाचणी आणि 1 वाटी उडदाची डाळ हे 6-7 तास भिजत घातलं होतं. ते आता मिक्सरला बारीक वाटून छान त्याला रात्री फर्मेंट व्हायला ठेवणार आहे. सांबारासाठी डाळ घेतली आहे मी, तुरीची डाळ, आणि त्याच्यामध्ये शेवगा घालायचा आहे मला. पण शेवगा जर डाळीत घातला तर तो खूप शिजतो आणि असे चांगला लागत नाही मग सांबारात. म्हणून मी हा मध्ये पेला ठेवला आहे, म्हणजे एकाच वेळेला सगळ्या भाज्या आणि डाळ शिजून जाईल. तसंच मी ह्यात दुधी भोपळा घालणार आहे, पण त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून इथे टाकते, म्हणजे ते पाहिजे तर नंतर आपल्याला बारीक म्हणजे छोटे करता येतील. पण जास्त बारीक करून टाकले तर ते पण खूप गाळ होतात, म्हणून मग मी त्याच्यामध्ये असे साईडला मोठे मोठे तुकडे टाकते, ते शिजतील. बघा, रात्री वाटून ठेवलेलं हे पीठ, नाचणी घेतली होती मी आणि उडदाची डाळ, म्हणजे जसं आपण तांदूळ घालून इडली करतो ते सेम नाचणी घालून करणार आहे. हे बघा, छान फर्मेंट झालेलं आहे, मस्त पीठ वरती आलेलं आहे. तर आता आपण ह्याच्या इडल्या करू, बघूया कशा होतात. इडली पात्र म्हणजे मी पाणी घालून ते पाणी उकळवून ठेवलेलं आहे, आणि मी असंच ह्याला तूप लावून घेतले आहे. तुम्ही तेल पण लावू शकता, असं काही नाही. हे दोन्ही ह्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ आहे ते ह्याच्यामध्ये घालून आपण साधारण एक 12 मिनटं इडली बॉईल करणार, म्हणजे करून घेणार आहोत. आता ह्या इडल्या ठेवलेल्या आहेत बॉईल करायला, उकडायला. आता साधारण 12 ते 15 मिनटांनी आपण बघू. 12 मिनटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद केला आहे. बघूया. वाव, इडली बघा किती छान फुलली आहे, म्हणजे अशी फ्लपी झाली आहे. आता ही आपण बाहेर काढून जरा गार झाल्यावर बघूया कशी झाली आहे. ह्या खालच्या इडल्या पण छान झालेल्या आहेत. हे बघा, शेंगा शिजल्या आहेत पण मोडल्या नाही आहेत. दुधी भोपळा डाळीमध्ये आहे, तो काढून घेते आणि आता ह्याचं सांबार करू. हे बघा, आपली नाचणीची इडली सांबार आणि चटणी केलेलं आहे. इडली किती सॉफ्ट झाली आहे, हे बघा, ह्याला जाळी सुटली आहे छान, आणि छान झाली आहे. मुलं भाकरी खात नाहीत नाचणीची, म्हणून त्यांना अशी इडली करून द्यायला खूप छान आहे. तसंच ह्या इडलीची एक टीप आहे, ती मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते. नाचणीच्या पिठाचा इडली केली आहे, त्याच पिठाचे आपण आता हे डोसे करत आहोत. बघा, छान कुरकुरीत डोसे याचे झालेले आहेत. सगळीकडनं लाल झालेला आहे असा. हे बघा, छान आपला क्रिस्पी छान डोसा झालेला आहे, आणि तो तव्याला अजिबात चिकटत नाही. ह्याचे तुम्ही उत्तप्पे पण करू शकता, भाज्या वगैरे घालून उत्तप्पे करू शकता. तुम्ही आप्पे पण करू शकता या पिठाचे. असे हे उन्हाळ्यामध्ये नाचणी खावी, थंड असते शरीराला, आयर्न असतं, कॅल्शियम असतं, त्यामुळे असे नाचणीचा उपयोग करून तुम्ही वेगळे पदार्थ करू शकता. हे बघा, नाचणीचं मी जे इडलीचं पीठ केलं होतं त्याचे आपण इडल्या केल्या, डोसे केले, आणि आता मी मिनी उत्तप्पे करणार आहे. त्याच्यासाठी हे गाजर घेतले, कोथिंबीर आहे, एक मिरची बारीक चिरून घेतली आहे, आणि कांदा घेतला आहे. तुम्हाला अजून हव्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. हे मिनी उत्तप्प्यासाठी हा एक पॅन आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे उत्तप्पे केले की खूप छान होतात आणि फ्राईड इडलीसारखे लागतात. बघा, आता हा इडलीचा पॅन मी तापवून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडं टाकून हे इडली नाही आहे, हे डोसे उत्तप्पे, मिनी डोसे उत्तप्पेचा पॅन आहे हा. तर हा मी छान तापवून घेतलेला आहे, आणि त्याच्यावर हे मिनी उत्तप्पे करते मी. लहान मुलांना द्यायला वगैरे खूप छान वाटतात छोटे छोटे, आणि फ्राईड इडलीसारखी त्याला टेस्ट देते.
आता हे मी सगळे टाकून घेते. सगळे टाकलेले आहेत. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. हे बघा, आता वरून थोडंसं ह्याला तेल लावायचं, म्हणजे मग ते उलटल्यावर छान म्हणजे ती दुसऱ्या बाजूनी पण क्रिस्पी होतील. आता हे बघूया आपण कसं झालेलं आहे ते. हे बघा किती छान झाले, एकदम क्रिस्पी झालेले आहे. आता हे सगळे उलटून दोन्ही बाजूनी करून घेते. हे बघा, आपले मिनी उत्तप्पे तयार आहेत. फ्राईड इडली पण म्हणू शकता, पण ह्याच्यामध्ये आपण भाज्या घातल्या आहेत. कांदा, कोथिंबीर, गाजर सगळं घातलं आहे, त्यामुळे ह्याला उत्तप्पे म्हणतो. मिनी उत्तप्पे असे तुम्ही कसेही, म्हणजे त्याच्यात भाज्या घातलेल्या असल्यामुळे सॉसबरोबर पण खाऊ शकता. चटणीची आवश्यकता नसते. आणि तुम्हाला हे नाचणीच्या म्हणजे इडलीच्या पिठात मी 3 वाट्या नाचणी आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. पण ज्यांना एवढी नाचणी आवडत नसेल किंवा नको असेल तर अर्धी नाचणी आणि अर्धे तांदूळ घ्या, म्हणजे मग ती टेस्ट तुम्हाला चांगली वाटेल. हे नाचणी ह्या दिवसात खावी उन्हाळ्यात, म्हणून मी पूर्ण नाचणीचे हे केलेले आहे. तुम्ही अर्धा घेतलं, अर्धी नाचणी म्हणजे 1.5 वाटी नाचणी आणि 1.5 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ असे जर प्रमाण घेतलं तरीही छान होतात. धन्यवाद. सुंदर जाळीदार क्रिस्पी आपले मिनी उत्तप्पे तयार आहेत. या नाचणीच्या इडल्या आपल्या एकदम हलक्या झालेल्या आहेत आणि खूप त्याला जाळी सुटली आहे. बघा, प्रत्येक इडलीला जाळी सुटलेली आहे, चांगल्या फ्लफी झालेल्या आहेत. पण त्याची एक टीप आहे. ती टीप म्हणजे काय की नाचणी जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेला ती 5 मिनटं पाण्यात घालून ठेवायची आणि त्याच्यानंतर जवळजवळ 5-6 वेळा, म्हणजे जितक्या वेळा त्याची सालं निघत आहेत तितक्या वेळा पाण्यात चोळून ती धुवून काढायची आणि मग भिजत ठेवायची. ती सालं गेली की इडल्या चांगल्या होतात, नाही तर ती सालं अशी दाताखाली येतात. तर नाचणीची सालं 5 मिनटं भिजवून ठेवल्यावर पटकन निघतात. हा प्रयोग तुम्ही करून बघा.